नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण भारतीय समाजातील विविधता आणि या विविधतेमध्ये असणारी एकता याचा अभ्यास केलेला आहे. या भागामध्ये आपण राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हाने याचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ग, वंश इत्यादी बाबतीत प्रचंड प्रमाणामध्ये विविधता आढळते. जगाची प्रतिकृती म्हणून अभ्यासक आपल्या भारत देशाकडे बघतात आणि त्यामुळे विविधता असून सुद्धा एकता असणारा हा जगातील जगावेगळा असा एकमेव देश आहे. आणि त्यामुळेच येथे जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ग, वंश इत्यादी वैविध्यामुळे राष्ट्रीय एकता साध्य करणे हे आव्हानात्मक ठरते. आणि म्हणूनच या राष्ट्रीय एकतेसमोर नेमकी कोणती आव्हाने आहेत, नेमकी आव्हानात्मक कोणते घटक आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आव्हानांचा हा पहिला मुद्दा या ठिकाणी येतो, तो म्हणजे जातीयवाद. राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हानाचा हा पहिला मुद्दा आहे, तो म्हणजे जातीयवाद. आता जातीयवाद कशाला म्हणतात हे समजावून घेतले पाहिजे. तर जातीयवाद म्हणजे देशाऐवजी आपल्याच जातीबद्दल अतिरेकी निष्ठा बाळगणे म्हणजे जातीयवाद होय. हजारो वर्षापासून जातीबंधाची मुळे ही आपल्या लोकांच्या मनात अगदी घट्ट रोवलेली आहेत. त्यामुळे लोक देशाऐवजी प्रथम प्राधान्य हे आपल्या जातीलाच या ठिकाणी देतात. आणि त्यामुळे होतं काय की जातीला अव्वल स्थान प्राप्त होतं आणि राष्ट्राला या ठिकाणी दुय्यम स्थान प्राप्त होतं. आपल्याच जातीच्या लोकांना विविध सेवा देऊन, वैद्यकीय सुविधा पुरवून आणि त्याचबरोबर आपल्या जातीच्या लोकांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवून आपल्या जातीच्या सदस्यांचे संरक्षण करणे हे शक्य आहे. परंतु यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. समाजातील सुसंवाद हा खंडित होतो आणि त्यातच आगीत तेल म्हणून जर जातीयवादाला राजकारणाची जोड मिळाली तर मात्र परिस्थिती ही अत्यंत गंभीर होते. अगदी याचे परिणाम आपण पाहतो की निवडणूक असेल तर निवडणुकीमध्ये विशिष्ट जातीच्या उमेदवारालाच प्राधान्य दिले जाते. निवडणुकीमध्ये मतदान करताना मतदार मग आपल्याच जातीच्या उमेदवाराला मतदान करतात. आणि इतकेच नव्हे तर निवडून आल्यानंतर हा उमेदवार आपल्याच जातीच्या लोकांच्या कामांना प्राधान्य देतो. म्हणजे एक प्रकारे जातीयवादी राजकारणाचे समीकरण हे समाजामध्ये निर्माण होते. पुढे ज्या जातीची संख्या जास्त त्या जातीचा राजकारणातील प्रभाव हा अधिक अशी परिस्थिती ही निर्माण होते. परंतु अशा परिस्थितीमुळे राष्ट्रीय एकतेची समस्या मात्र ही अत्यंत गंभीर रूप धारण करते. सामाजिक कायदे, शहरीकरण, औद्योगिकरण आणि शिक्षण यामध्ये क्रांतिकारी बदल होऊन सुद्धा जाती व्यवस्था लोकांच्या मनातून गेलेली नाही. म्हणूनच थोर विचारवंत बाबा आमटे जातीची व्याख्या करताना एकदा सहज म्हणाले होते की जात म्हणजे जी कधीही जात नाही ती जात होय. अर्थात एकदा का जन्मल्यानंतर जातीचे लेबल चिकटले की मरेपर्यंत हे जातीचे लेबल जसेच्या तसे राहते. इतकेच नव्हे तर मेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचा अंत्यविधी हा त्या जातीच्या प्रथा आणि परंपरांनुसारच केला जातो. म्हणजे एकदा चिकटलेले जातीचे लेबल हे मरेपर्यंत राहते असे बाबा आमटे म्हणतात. आधुनिक भारताच्या दुर्दैवाने विविध संसाधने आणि सत्तेची खुर्ची प्राप्त करण्यासाठी अलीकडच्या काळात जातीचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे.
काही समाजकंटक तथा समाजद्रोही मंडळी जात, पंथ आणि संस्कृती या आधारे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे जाती जातीमध्ये भेदभाव निर्माण होतो. त्याचबरोबर अविश्वासाचे आणि परकेपणाचे वातावरण सुद्धा या भेदाभेदमुळे या ठिकाणी निर्माण होते. उच्च जातीच्या लोकांनी निम्न जातींच्या लोकांवर अर्थात दलित मागासवर्गीय लोकांच्यावरती अनन्वित अत्याचार करणे आणि त्याचबरोबर माणूस म्हणून त्यांचा हक्क नाकारणे आणि जनावरांच्या सारखी त्यांना वागणूक देणे हे जातीयवादाचेच उदाहरण आहे. दडपशाही आणि शोषण हे त्या माध्यमातून होताना सुद्धा आपल्याला आढळते आणि त्यामुळे जातीयवादामुळे देशाची ऐक्य भावना आणि एकता, अखंडता ही धोक्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जातीयवाद हे राष्ट्रीय एकतेसमोर अत्यंत गंभीर अशा प्रकारचे आव्हान येथे आढळते. दुसरा आव्हानाचा मुद्दा येतो तो म्हणजे संप्रदायवाद. हा आव्हानाचा दुसरा मुद्दा आहे संप्रदायवाद. आता संप्रदायवाद म्हणजे तरी नेमके काय हे आपल्याला या ठिकाणी समजावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर संप्रदायवाद म्हणजे धर्मावर आधारित असलेले अतिरेकी राष्ट्रप्रेम म्हणजे संप्रदायवाद होय. म्हणजे येथे राष्ट्रप्रेम आहे, परंतु हे राष्ट्रप्रेम शुद्ध स्वरूपाचे नाही, तर ते धर्मावर आधारलेले आहे, जे नेहमी देशासाठी घातक ठरू शकते. आपल्या भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, पारसी, वीरशैव असे अनेक धर्म हे एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने नांदणारा जगाच्या पाठीवर एकमेव देश म्हणजे आपला भारत देश आहे. विविध धर्मीयांच्यामुळे आपला सांस्कृतिक वारसा हा समृद्ध होतो हे जरी खरे असले तरी सांप्रदायिक संघर्षामुळे आपण एकमेकांच्या पासून बाजूला होणार नाही, एकमेकांच्या पासून अलग होणार नाही, एकमेकांपासून विभक्त होणार नाही याची काळजी मात्र घेणे हे गरजेचं आहे. सांप्रदायिक संघर्ष अर्थात कट्टर धर्मांधता ही राष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी लांछनास्पद बाब आहे. देशाची एकता धोक्यात आणणारी ही बाब आहे. सांप्रदायिक संघर्ष देशासाठी स्वागतार्ह नसून तो निषेधात्मक आणि निंदनीय अशा स्वरूपाचा आहे. समाजशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाले तर सांप्रदायिक संघर्षामुळे पिढ्यानपिढ्या अगदी एकत्र बंधुभावाने राहणारे लोक सुद्धा अगदी एका क्षणात एकमेकांचा गळा घोटायला तयार होतात. मानवी रक्ताला हिरवा, भगवा आणि निळा रंग दिला जातो. माणसासकट वस्त्या जाळल्या जातात. रक्ताची कारंजी, प्रेतांचे ढिगारे हे सर्वत्र पाहायला मिळतात आणि त्यामुळे सांप्रदायिक संघर्षामुळे तीव्र शत्रुत्वाची भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते. द्वेष भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते आणि असुरक्षिततेची भावना सुद्धा ही लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. परिणामी राष्ट्रीय एकतेला धक्का पोहोचतो. आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सांप्रदायिक संघर्षामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वित्त हानी होते. सार्वजनिक मालमत्ता आणि खाजगी मालमत्तेची खुलेआम लुटालूट होते, जाळपोळ होते. परिणामी आर्थिक वृद्धी आणि विकासाची गती ही मंदावते. गंभीर आर्थिक नुकसान होऊन उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. राजकीय दृष्टिकोनातून जर आपण सांप्रदायिक संघर्षाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की आपल्या देशाचा आत्मा असलेली लोकशाही ही क्षीण होते. राजकारणी लोक याचा पदाचा गैरवापर करतात. सत्ता सुंदरी प्राप्त करण्यासाठी प्रसंगी धार्मिक दंगली सुद्धा घडवून आणतात. परिणामी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा ही मलिन होते, कलंकित होते. धार्मिक द्वेष निर्माण होणे हे राष्ट्रासमोरील एक गंभीर आव्हान आहे. आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर धर्म हे तुच्छ आहेत असे मानणे हे धार्मिक मूलतत्ववादाला खत पाणी घालणारे असते आणि यामुळे यातून दहशतवादी कृत्ये सुद्धा घडू शकतात. किंबहुना आपल्या देशामध्ये अशी अनेक दहशतवादी कृत्ये ही घडलेली आहेत. बाबरी मशीद पाडणे, मुंबईत बॉम्बस्फोट होणे, भिवंडी आणि मालेगावमध्ये दंगल होणे, गुजरातमध्ये दंगल होणे हे सर्व सांप्रदायिक संघर्षाची उदाहरणे आहेत. आता यानंतर
या आव्हानांचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रादेशिक वाद. आव्हानाचा हा पुढचा मुद्दा आहे प्रादेशिक वाद. आता प्रादेशिक वाद म्हणजे तर नेमके काय, तर देशाऐवजी प्रदेशाविषयी असलेली अत्यंतिक निष्ठा म्हणजे प्रादेशिक वाद होय. याचा अर्थ आपलाच प्रदेश श्रेष्ठ आहे अशी भावना असणे आणि ही भावना नेहमी प्रादेशिक अस्मितेच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रीय एकतेच्या आड येण्याच्या दृष्टिकोनातून ही गंभीर स्वरूपाची असते. समान भाषा बोलणारे लोक जेव्हा समान प्रदेशाची मागणी करतात तेव्हा प्रादेशिक वाद हा निर्माण होतो. आपण ज्या प्रदेशात राहतो त्याच प्रदेशाचा आर्थिक विकास व्हावा, तेथेच सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात अशी तीव्र इच्छा ही प्रादेशिक वादामध्ये लोकांच्या मनात निर्माण होते. आपल्याच प्रदेशाच्या फायद्याची इच्छा ही स्वाभाविक आहे, परंतु या संकुचित इच्छेमुळे राज्या अंतर्गत शत्रुत्वाची भावना ही निर्माण होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या अंतर्गत आजही असलेला सीमावाद हा प्रादेशिक वादाचा परिणाम आहे आणि केवळ दोन राज्यांच्या अंतर्गतच या प्रादेशिक वादामुळे संघर्ष निर्माण होतो असे सुद्धा नाही. बऱ्याच वेळेला एखाद्या प्रदेशाच्या अंतर्गत एखाद्या राज्याच्या अंतर्गत सुद्धा प्रदेशावरून हा वाद निर्माण झालेला आपल्याला आढळतो. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र विदर्भाची होत असलेली मागणी म्हणजे महाराष्ट्र या अखंड राज्याचे तुकडे करण्याची ही मागणी ही प्रादेशिक वादाचे उदाहरण आहे. आता राज्यांच्या अंतर्गत एखाद्या वेळेस हे आपल्याच विकासासाठी किंवा सामाजिक निधी हा आपल्याला मिळावा यासाठी किंवा कल्याणकारी योजना या आपल्याच राज्यात यावेत यासाठी जर असेल तर यामुळे फार मोठे नुकसान होत नाही. परंतु दुर्दैवाने या प्रादेशिक वादाला जर या प्रादेशिक संघर्षाला आणि शत्रुत्वाला जर राजकीय रंग आला तर मात्र प्रादेशिक वादाचा मुद्दा हा गंभीर आणि राष्ट्रासाठी घातक ठरतो. राजकीय पक्ष राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांच्या पेक्षा आपल्या प्रादेशिक प्रश्नांना आणि समस्यांना विशेष महत्त्व देतात. एखाद्या राज्याला जर झुकते माप मिळाले तर अन्य राज्ये त्या विरुद्ध मोहीम उभे करतात. यातूनच आपापल्या राज्यांच्या न्याय हक्कासाठी काही लढाऊ स्वरूपाच्या विभक्तवादी चळवळी सुद्धा आपल्या देशामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचा प्रश्न, पंजाबचा प्रश्न, आसामचा प्रश्न हे सर्व प्रादेशिक वादाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्याकडे जर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला तर या समस्या अगदी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या मुळावरच घाव घालणाऱ्या ठरू शकतात. थोडक्यात प्रादेशिकता किंवा प्रादेशिक वाद हे राष्ट्रीय एकात्मतेसमोरील नुसतेच मोठे आव्हान ठरत नाही तर ते राष्ट्राचे तुकडे करणारे सुद्धा ठरू शकते. पुढचा मुद्दा येतो वादाचा, आव्हानांचा, तो म्हणजे भाषावाद. हा पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हानाचा, तो म्हणजे भाषावाद. आता विद्यार्थी मित्रांनो, भाषा हे संवादाचे माध्यम आहे, भावभावनांच्या अभिव्यक्तीचे ते माध्यम आहे, विचारांच्या आदान प्रदानाचे ते अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे आणि भाषा ही मानवाला लाभलेली ईश्वरी देणगी आहे. भाषेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. ती कशासाठी महत्त्वाची असते तर आपली मते मांडण्यासाठी महत्त्वाची असते, आपल्या भावना या व्यक्त करण्यासाठी ती महत्त्वाची असते, संदेशाचे देवाणघेवाण करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी भाषेचे महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु जेव्हा भाषेवरून लोकांच्या मध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्याला मात्र आपण भाषावाद असे म्हणतो. आता भाषावाद म्हणजे तरी नेमके काय, तर भाषावाद म्हणजे आपल्या भाषेबद्दल अत्यंतिक निष्ठा बाळगणे म्हणजे भाषावाद होय आणि यामुळे राष्ट्रीय एकतेला धोका हा निर्माण होतो. भारतातील राज्यांचे
भाषावार झालेले विभाजन, त्यामुळे प्रत्येक राज्यातील व्यक्तीला आपलीच भाषा श्रेष्ठ आहे असे वाटणे, त्यातून भाषिक संघर्ष निर्माण होतो, जो आज सुद्धा आपल्या देशामध्ये कायम आहे. हिंदी ही भाषा आपण राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारलेली आहे. अगदी 2011च्या जनगणनेनुसार जर आपण विचार केला तर आपल्या भारत देशातील सर्वाधिक लोक म्हणजे जवळपास 57.1% लोक हे हिंदी भाषेचा वापर करतात. पण तरी सुद्धा काही राज्यांचा हिंदी भाषेला विरोध आहे. दक्षिण भारत, ईशान्य भारतातील काही राज्ये यामध्ये हिंदी भाषा ही बोललीच जात नाही. आता भाषावादाचे मूळ तरी कशात आहे तर आपल्याला असं लक्षात येतं की राज्यांची भाषावार झालेली निर्मिती आणि राज्यातील भाषिक अल्पसंख्याक यामध्ये खऱ्या अर्थाने भाषावादाचे मूळ हे दडलेले आहे. कारण प्रत्येक राज्यात एक प्रमुख प्रादेशिक भाषा आणि त्याशिवाय इतर प्रादेशिक भाषा आणि बोली भाषा बोलणारे बरेच असतात. राज्याची मुख्य भाषा सोडून इतर भाषेचा व बोली भाषांचा वापर करणारे लोक हे भाषिक अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. अगदी उदाहरण पाहायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही प्रमुख प्रादेशिक भाषा आहे आणि या प्रमुख मराठी प्रादेशिक भाषेखेरीज येथे गुजराती भाषा बोलणारे लोक सुद्धा आहेत, पंजाबी भाषा बोलणारे लोक सुद्धा आहेत, सिंधी भाषा बोलणारे लोक सुद्धा आहेत, तमिळ भाषा बोलणारे लोक सुद्धा आहेत, कन्नड भाषा बोलणारे लोक सुद्धा आहेत. आणि इतकेच नव्हे तर बऱ्याचशा बोली भाषांचा वापर करणारे भटक्या जाती विमुक्त जमातीतील अनेक लोक सुद्धा हे आपल्या भारत देशामध्ये आहेत. परंतु आपल्या भाषिक हिताला बाधा पोचेल अशी भावना जेव्हा भाषिक अल्पसंख्याकांच्या मनात निर्माण होते तेव्हा मात्र देशाच्या एकतेसमोर धोक्याची घंटा असते, किंबहुना एकतेसमोर एक मोठे आव्हान या ठिकाणी उभे राहते. पुढचा मुद्दा येतो राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हानांचा, तो म्हणजे आर्थिक विषमता. आर्थिक विषमता. आता आर्थिक विषमता म्हणजे आर्थिक समानता नसणे होय. म्हणजे आर्थिक दृष्ट्या समान नसणे म्हणजेच आर्थिक दृष्ट्या विषमता असणे असा याचा अर्थ येथे होतो. आणि हे राष्ट्रासाठी एक मोठे आव्हान ठरते. गडगंज श्रीमंती असणाऱ्यांचा एक वर्ग, नोकरदार असणाऱ्या किंवा पगारदार असणाऱ्या नोकरी करणाऱ्या लोकांचा एक वर्ग, व्यापार उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचा एक वर्ग आणि दारिद्र्यात व गरिबीत जीवन जगणाऱ्या लोकांचा एक वर्ग, अशी ही व्यवस्था आपल्याला समाजामध्ये आढळते. आता ही जी आर्थिक विषमता आहे आणि अशी आर्थिक विषमता निर्माण झाली की गरिबीत आणि दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांच्या मनात देशाविषयी आणि राष्ट्राविषयी फारसे प्रेम असत नाही. संपत्तीचे वितरण, जमिनीची सुपीकता, उपलब्ध संसाधने, या उपलब्ध संसाधनांचे व्यवस्थापन आणि त्याचे नियोजन याबाबत सर्व राज्यांची परिस्थिती ही समान नसल्यामुळे राज्याअंतर्गत आर्थिक असंतुलन निर्माण होते. अनेकदा ही संपत्ती टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, मफतलाल, अदानी, अंबानी यासारख्या मोजक्या लोकांच्या हातात ही एकवटलेली असते. पैसा हा पैशाजवळ येतो, पैशातून पैशाची निर्मिती होते या अर्थशास्त्रीय तत्वाने खाजगी क्षेत्रातून मिळणारा नफा हा श्रीमंत लोकांच्या हाती एकवटला जातो आणि सर्वसामान्य माणूस मात्र त्यापासून वंचित राहतो. परिणाम त्याचा असा होतो की श्रीमंत हे अधिक श्रीमंत होतात आणि गरीब हे अधिक गरिबीच्या खाईत लोटले जातात. परिणामी या आर्थिक विषमतेमुळे राष्ट्रासमोर अनेक अडचणी निर्माण होतात, एकतेला धोका हा निर्माण होतो. आता समाजातील या विषमतेला आर्थिक विषमतेला काही घटक जबाबदार असतात, कारणीभूत असतात. त्या घटकांचा अगदी थोडक्यात आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिला घटक आपल्याला आढळतो तो म्हणजे कौटुंबिक प्रभाव.
आर्थिक विषमतेला प्रभावित करणारा हा पहिला घटक कौटुंबिक प्रभाव. व्यक्तीची निवड प्रक्रिया आणि त्याला मिळणारी संधी ही यावर कुटुंबाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ, दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना पोषक आणि सकस आहार देता येईलच असे अजिबात नाही. आणि अगदी या उलट श्रीमंत पालक आपल्या मुलांना हव्या त्या सुविधा अगदी क्षणात सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतात. म्हणजे आर्थिक विषमता येथे आपल्याला आढळते. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे खाजगी मालमत्ता. दुसरा मुद्दा विषमतेचा खाजगी मालमत्ता. घर, जमीन, इमारत, बंगला, शेती इत्यादींना आपण स्थावर मालमत्ता असे म्हणतो. एकीकडे अशा स्थावर मालमत्तेवर मालकी हक्क असलेल्या लोकांची संख्या ही अत्यंत कमी आहे, तर दुसरीकडे ही संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये ही एकवटलेली आहे. आणि त्यामुळे गडगंज संपत्ती हे एकाही लोकांच्याकडे, आणि त्यामुळे हे आर्थिक विभाजन आपल्याला येथे आढळते. आणि गडगंज संपत्ती असणारे लोक या मालमत्तेचा उपभोग घेतात आणि इतर लोक जे आहेत ते मात्र यापासून वंचित राहतात, उपेक्षित राहतात आणि शोषित जीवन जगतात. म्हणजे आर्थिक विषमता येथे सुद्धा आपल्याला आढळते. यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे शैक्षणिक तफावत. आर्थिक विषमतेला हा जबाबदार घटक आहे तो म्हणजे शैक्षणिक तफावत. आता संपत्ती असणारे हे उच्च दर्जेदार शिक्षण घेऊ शकतात. डॉक्टर, वकील, इंजिनियर यासारख्या व्यावसायिक शिक्षणाकडे ते आपल्या मुलांना पाठवू शकतात आणि त्या पदव्या प्राप्त करू शकतात. परंतु गरीब असणाऱ्या लोकांना मात्र गुणवत्ता असून देखील आपल्या मुलांना तेथे पाठवता येत नाही. म्हणजे आर्थिक विषमता येथे सुद्धा जबाबदार असलेली आपल्याला आढळते. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे संधीची उपलब्धता व प्रवेश. संधीची उपलब्धता व प्रवेश हा आर्थिक विषमतेला जबाबदार असणारा एक महत्वाचा घटक आहे. विशेषतः गरिबांना केवळ पैशाअभावी फारशा संधी उपलब्ध होत नाहीत. श्रीमंतांना मात्र संधीचे सर्व दरवाजे हे नेहमी खुले असतात. अगदी उदाहरणच पाहिजे झालं तर पहा की एखाद्या मानसिक रोगाने त्रस्त असणारी किती मुले अशी आहेत की ज्यांना मानसिक सुविधा आणि पुरेशा प्रमाणामध्ये मिळू शकतात. त्या सेवांचा लाभ त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये मिळू शकतो किंवा समुपदेशनाचा लाभ किंवा मानसशास्त्रज्ञांचा लाभ हा त्यांना मिळू शकतो. म्हणजे येथेही आर्थिक विषमता आपल्याला आढळते. यातील पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे व्यक्तिगत भेद. आर्थिक विषमतेला जबाबदार असणारा हाही घटक आहे, व्यक्तिगत भेद. आता प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि कार्यक्षमता ही भिन्न भिन्न असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या अंगी कला, संगीत, अभिनय इत्यादी गुण असू शकतात, पण जोपर्यंत त्याला संधी मिळत नाही तोपर्यंत समाजासाठी त्याचा विनियोग होऊ शकत नाही. म्हणजे येथेही आर्थिक विषमता ही प्रभावी असलेली आपल्याला आढळते. आणि शेवटचा हा मुद्दा येतो तो म्हणजे सामाजिक पर्यावरण. आर्थिक विषमतेला जबाबदार घटक सामाजिक पर्यावरण. आता ज्या सामाजिक पर्यावरणामध्ये व्यक्तीची वाढ होते त्यावर त्या व्यक्तीचा आणि समाजाचा विकास हा अवलंबून असलेला आपल्याला आढळतो. उदाहरणार्थ पहा, कुटुंब असेल, शेजारी असतील, मित्रपरिवार असेल किंवा कामाचं ठिकाण असेल, तर या ठिकाणी असणारं जे सामाजिक वातावरण आहे हे जर व्यक्तीच्या विकासासाठी पोषक असेल, सोप्या शब्दात चांगले असेल, तर निश्चितपणाने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा चांगलाच होतो. आणि या उलट ते जर पोषक नसेल म्हणजे वाईट असेल तर व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास हा खुंटलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सामाजिक पर्यावरण हा घटक सुद्धा आर्थिक विषमतेला येथे जबाबदार असलेला आपल्याला आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने आणि या आव्हानांच्या अंतर्गत आर्थिक विषमता आणि ही निर्माण होण्यासाठी जबाबदार असणारे घटक
यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. पुढील भागात आपण पुढील प्रकरणामध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.